हाय, हॅलो, नमस्कार. मी सुरेखा स्वागत करते तुमचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. गणपती बाप्पा मोरया. तर गणपती बाप्पांचा हा तिसरा दिवस होता आणि आज मी ना प्रसादामध्ये ना मोतीचूरचे लाडू किंवा मोदक असं बनवण्याचं ठरवलं होतं. तर मी हे पहिल्यांदाच ट्राय करणार होते. म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करते. तर आपले गणपती बाप्पा इथे बघा किती छान दिसत आहे आणि ही व्हिडिओ थोडीशी लेट येत आहे. तर त्यासाठी मी सॉरी म्हणते तुम्हा सर्वांना. आणि चला आता आपण मोदक तयार करायला घेऊया. आता आपण हे चाळून घेणार आहोत. याच्या असे चाळणे ठेवले मी. तर इथे बघा मी पीठ चाळून घेतलं आणि त्याच्यामध्ये ना लागेल तेवढंच आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि मस्त असं बॅटर बनवून घ्यायचं आहे. तर काही नाही, एकदम मीठ, त्याच्यात मीठ वगैरे आपल्याला काहीच टाकायची गरज नाही आहे. फक्त पाणी आणि पीठ एवढंच आपल्याला त्याच्यामध्ये पाहिजे असतं. तर बघा मी अशा पद्धतीने ना मिक्स करून घेतलं आणि एकदम असं आपल्याला पातळ बॅटर बनवायचं आहे, जे की तुम्ही पुढे बघालच. तर इथे आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे, तुम्ही बघू शकता हे बघा. आणि 5-10 मिनटं आपल्याला हे ठेवून द्यायचं आहे रेस्ट करण्यासाठी. तर इथे आपलं हे सगळं तळून झालेलं आहे. तर मी ना काही बुंदी केली. हे बघा, थोडीशी बुंदी केली आणि माझं झालं एकदम चिकट होऊन गेला, म्हणजे पॅकच होऊन गेला मी डायरेक्ट त्याच्यात घातलं तर. पण आता ते मी मिक्सरला बारीक करून घेते आणि इथे चाचणी पण बनवायला ठेवली. हे बघा, तर इथे बघा त्या पिठाची शेव केली होती ना, ती आपल्याला बारीक करून घ्यायची आहे. काही बुंदी काढली आणि त्यानंतर मी अशी बारीक शेव केली. ते मिक्सरला फिरून घेतलं का एकदम बारीक होतं. त्यानंतर मग इथं आपलं पाक पण तयार आहे. त्याच्यामध्ये फूड कलर टाकलेला आहे, ऑरेंज रेड कलर म्हणून, कारण की थोडासा कलर यावं म्हणून. तर इथे बघा आपलं तयार आहे. असं मिश्रण करून घेतलं, कारण आणि थोडीशी जी सुरुवातीला बुंदी काढली ना, त्यातली मी थोडी बारीक बारीक बुंदी साईडला ठेवली आणि त्यानंतर आता बघा असं बॅटर करून घेतलं. तर इथे आपली बुंदी मस्त पाकामध्ये सेट झाली होती. तर माझ्याकडनं ना थोडंसं नॉर्मली पाक थोडा वाढवाच झाला होता. मग मी काय केलं की चाळणीमध्ये सर्व आपलं बुंदीचं जे बॅटर आहे ते ओतून घेतलं होतं, म्हणजे जेणेकरून जर थोडासा पाक राहिला असेल ना तर खाली गळून गेला. तर अगदी नॉर्मली थोडासा होता. तर इथे मी साचा घेतला. त्याच्यानंतर मी मोदक बनवायला लागली. तर थोडंसं मिश्रण ना थोडंसं ओलसरच होतं बरं का, जास्त घट्ट झालं नाही. त्याच्यामुळे मग मोदक बनवायला ना थोडासा म्हणजे सेट व्हायला ते थोडासा प्रॉब्लेम करत होते. पण तरीही मी एक थोडेसे 5-6च मोदक बनवले आणि बाकीचे नंतर मी ना त्याचे लाडू बनवून घेतले गोल गोल, कारण की म्हटलं तसेही प्रसाद म्हणूनच आपल्याला वाटायचा होता, तर त्याच्यामुळे मग चालू शकतं. तर आणि नेमकी माझे फ्रेंड्स ज्यांना मी आरतीसाठी बोलवलं होतं त्या पण एकदम टायमिंगवरतीच येणार होतात. त्याच्यामुळे मग म्हटलं चला तर गोल गोल असे लाडूच बनवून घेते त्याचेवाले पुढे मी, तर तुम्ही बघालच. तर इथे बघा आपले छान असे मोदक आणि लाडू तयार झाले मोतीचूरचे. तर कसे दिसताय ते नक्की सांगा मला. छान वाटतंय ना? तर हो, खायला टेस्ट खरंच खूप छान होती. माझ्या फ्रेंड्सला पण कळलं नाही नेमकी मी घरी बनवली की. ते मला म्हटलं की विकत आणलेस का? म्हटलं नाही, मी घरीच बनवले. तर अशा पद्धतीने बाप्पा पुढे ठेवले, त्याचा फोटो वगैरे काढला, तर छान वाटतं.